काय बोलता? आई माझी सोनू, माझी सोनू, माझी बाबू, माझा बाबू तुझी ओळी का? हॅलो. अरे तुम्हाला समजतं का नाही रे? नीट रोज यायचा, लाईक करायचा, हा शानपट्टी करायची नाही. तुम्हाला फुकट ऑप्शन ठेवला लाईक करायचा, तरी तुम्ही येतात बघतात मुकू इकडे कुठली पोरगी न दिसली ओमेगल चॅनल दिसला तर तुम्ही लगेच पळता. हा तुम्हाला समजत नाही? इथे रोज येऊन लाईव्ह करतो, त्याला सपोर्ट करावे, लाईक करावी, जरा लाईक चॅट करावी. तर तुमचा तसा नाही, तुम्हाला इंस्टाग्रामवरती स्क्रोल करायला पाहिजे फक्त. बिघडलेली जनसंख्या आवाली. हा काका, हे असेच करतात, रोज येतात बघतात आणि पळतात काका. हा मी समजवतो त्यांना आज. तू काय नाही, तू मोटिवेशन ठेव. तुझा काका तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. काका तुम्ही खंबीरपणे उभे आहे, तिथे माईक खराब झाल्यावर पैसे देत नाही. काय काका तुम्ही भकमंगागिरी करता, इथे लाईव्ह येऊन तुम्ही शानपट्टी करताय. हा अरे हो ना बेटा, ते तुझ्या पप्पानी माझ्याकडून उधारी पैसे घेतले, ते कधी येणार आहे त्यानं विचार. आता मी एक्सपोज करू का तुझ्या पप्पाला? नको ना, नको ना. मग त्यापेक्षा मी देईन तुला माईक देईन, नवीन नवीन सेटअप करून देईन पूर्णपणे. ठीक आहे? हा तुम्हाला तर दरवेळी माझ्या पप्पाची चुकी दिसते. हा तर तुमचा त्या दिवशी मोठावाला मुलगा, काय माहिती मी पप्पाच्या बरोबर चालेल कुठे, मोठावाला मुलगा स्कूटीवरती कोणच्या तरी बरोबर फिरत होता. ते मी तुम्हाला सांगितलं नाही, माझे पप्पा बोलले नका सांगू, तरी पण तुम्ही माझ्या पप्पाची चुकी काढता. हा काका तुम्ही अशी नका करू. काका मला माईक द्या ना नवीन घेऊन, माझा माईक खराब झाला काका. अरे बेटा, तो कोणत्या वाईट मुलीबरोबर नव्हता फिरत, ती माझी होणारी सुनबाई आहे बेटा. काका मग तुम्ही मला लग्नाला बोलवाल ना त्याच्या? हो बेटा, तुझ्या ती प्रश्न नको करू बेटा. बेटा तू लाईव्ह स्ट्रीम कर, मी राहतो इथून बेटा. ठीक आहे बेटा? हा काका तुमच्याकडून पैसे मागितले ना, तुम्ही असेच करता दरवेळी, पक्के भाव खाता तुम्ही. हा तुम्हाला तिकडे बाजारातल्या अंट्या दिसला ना, लगेच त्यांच्या मागे मागे जाऊन बरोबर केली घ्यायला जाल. हा आता मी दिसलोय, मी यांनी फक्त एक माईक साठी पैसे मागते, तर पैसे नको द्यायला काका तुम्हाला. हा तिकडे बाजारात गेला ती अंट्या दिसतात तुम्हाला, अंट्या. काका तुम्ही लय वाचर रट चालल्यात. मला समजतंय सगळं. मी आता 10वीला आहे, 10वीला मी पण रील स्क्रोल करते, मी पण मोटिवेशनचे व्हिडिओ बघते रात्री. समजलं काका? तुम्ही त्या अंट्यांच्या मागे जायला बंद करा. बेटा तुझं तोंड जास्त जाणतं बेटा, जरा गप्पत बेटा. तुझं नाव पप्पाला सांगेन मी, समजलं? वय बघ माझं काय, तुझं वय बघ काय. उलट बोलायला शिकली तू. आई बाबांनी तुला संस्कार नाही शिकवले, कुठून शिकवणार? हा बाबाला संस्कार नाही, तुझ्या पप्पाला संस्कार नाही. मी सांगून दमलो. आम्ही जेव्हा कॉलेजला असताना तुझे पप्पा 2-2, 3-3 मुलींबरोबर एकसाथ डेट करायचा. तेव्हापासून मी त्या तुझ्या पप्पाला संस्कार शिकवायच्या मागे लागलोय. आता माझं वय झालंय, मग मी फिरीन आणत्यांच्या मागे. मी काय करू, इकड नोकरीला घेऊन बसो? नाही ना? काका काका गेले ते दिवस, राहिले तर आठवणे. काका बघा, माझ्या पप्पाने त्या टायमात किती जणींवर प्रेम केलं मला माहित नाही. थांबा काका, मी तुम्हाला एक एक्झाम्पल देते. कृष्ण माहितीये, त्याच्या गोपिया किती होत्या, पण राधा एकच होती ना. तशीच माझ्या पप्पांसाठी राधा माझी मम्मी होती, म्हणून मी आज इथे आहे. समजले काका? तुमच्यासारखं नाही काका. वय झालंय, वय लुटून गेलंय, तरी पण तुम्ही बाजारात जाऊन. नाही काका, चुकीचं वाटतंय मला बोलणं, मला माफ करा काका. बेटा मी हे सगळं रेकॉर्ड केलं बेटा. तुझ्या पप्पांना मी दाखवणार उद्या, आणि तुझा मोबाईल हिसकावून घेणार सांगणार. बघ बेटा, बघ तू बेटा. हा काका तुम्ही मला आता रेकॉर्ड करा. मी पण त्या दिवशी मोबाईल मध्ये शूटिंग केली, शूटिंग. कोणाबरोबर पिशा घेऊन फिरत होते तिकडे बाजारात. दाखवू का काकूला, दाखवू का, पाठवू का व्हॉट्सअपला? माझ्याकडे नंबर पण आहे, 932616168787. माझ्याकडे नंबर आहे, थांबा पाठवतो.
तुमचं आता ते काय बोलतात डायव्होर्सच करतो डायव्होर्स. बेटा तू निघ इथून बेटा. बेटा जा.